परत महत्त्वाची गोष्ट आहे, मागे तुम्हाला म्हणालो की पशुपक्षी बोलतात, हसतात, असं गोष्टीमध्ये आपण ऐकतो, परंतु वास्तवात तसं घडत नाही. बोलणे जे आहे हे फक्त मनुष्याचंच वैशिष्ट्य आहे. आणि याच्या संदर्भामध्ये आपण एक दृष्टांत पाहूया. आपण पाहतो की काही पाखरांना बोलता येतं. उदाहरणार्थ आपण पोपटाला बोलायला शिकवतो, बोलका पोपट. तर आपण या बोलक्या पोपटाचाच दृष्टांत घेऊया. एक मनुष्य फिरत फिरत बाजारात गेला होता आणि त्याला त्या ठिकाणी एक पोपटवाला मनुष्य दिसला. त्याने ते पोपट विकायला ठेवले होते आणि तो 100-200 रुपयाला एक एक पोपट विकत होता. त्यातला एक पोपट या माणसाला खूप आवडला. त्याच्यामुळे त्याने म्हटलं की अरे, हा पोपट मला हवा आहे. तर तो पोपट विकणारा मनुष्य म्हणाला की साहेब, हा पोपट काही साधा सुद्धा नाही, तो बोलका पोपट आहे. त्याच्यामुळे त्याची किंमत तुम्हाला फार महाग पडेल. हा पण ताठ्यामध्ये आला होता. अरे म्हणे, मला कसलं महाग, तू फक्त किंमत बोल. म्हणले, साहेब, या पोपटाची किंमत 5,000 रुपये आहे. काय सांगतो काय? हा, तर मग बोललो होतो ना तुम्हाला परवडणार नाही म्हणून. अरे परवडणार नाही, काही परवडणार नाहीत. कशावरून याची किंमत 5,000 रुपये आहे? हा, हे पोपट 100-100 रुपयाचे घेऊन घेऊन ह्या पोपटाचं तो 1,000 रुपये घेशील. 5,000 काय ते भलतंच सांगतोय काहीच्या काही. साहेब, मी तुम्हाला काहीच्या काही सांगत नाही, तुम्ही या पोपटाला विचारून बघा. पोपट काय सांगेल, त्याला काय समजतं? नाही म्हणे, हा पोपट हुशार आहे, बोलका पोपट आहे, तुम्ही त्याला विचारून बघा. त्या माणसाने विचारलं, ऐ पोपटा, तुझी किंमत काय खरोखर 5,000 रुपये आहे का? तो पोपट लगेच बोलला, यात काय संशय? अरे म्हणे, वा, हा पोपट हा खरोखरच आपण घेतला पाहिजे. तर मग तुला मी खरेदी केली तर चालेल का? पोपट लगेच म्हणा, यात काय संशय? अरे म्हणे, हा बरोबर आहे. लगेच त्याने 5,000 रुपये काढले, त्याला देऊन टाकले आणि तो पोपट घेऊन घरी आलेला आहे. दरवाजातून आतमध्ये पाऊल टाकल्यानंतर बायकोने विचारलं, काय हो, कुठे तुम्ही गायब झाला होता? हा, काय तुमचा पत्ता नाही आणि हे काय घेऊन आलात? म्हणजे हा बोलका पोपट आणलेला आहे. बोलका पोपट काय बोलतो तो? हा, आणि कितीला आणलात? तर तो म्हणाला 5,000 रुपये. बाईने कपाळावर हात मारून घेतला. अहो, तुम्हाला फसवलं. असं काय 5,000चा पोपट असतो काय? नाही नाही म्हणे, तू ऐकणं काय ऐकणं? हा, हे काय बोलतो हा पोपट? हा, अहो, तुम्ही त्या माणसाला 5,000 रुपये देऊन फसलात काय? लगेच पोपट बोलला, यात काय संशय? माणसाला रागच आला की हा कसा बोलतो असं म्हणून. आणि मग त्याच्या लक्षात आलं की या पोपट्याला यात काय संशय, या 3 शब्दापेक्षा काही बोलता येत नाही. मग म्हणलं की अरे रे, खरोखरच या पोपट्याला घेऊन मी अत्यंत मूर्खपणा केला. परत तो पोपट बोलला, यात काय संशय. तर असे बोलके पोपट जे असतात ते आपल्याला या जगामध्ये खूप दिसतात. त्या बोलक्या पोपटांच्या बोलण्याला आपण जर फसलो तर त्यात आपलं नुकसान होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्यावर जास्त बोलण्याची काही गरज मला वाटत नाही. तर बोलणं हे 4थं लक्षण झालं. आता आपण 5वं लक्षण म्हणजे फार
महत्वाचं लक्षण आहे ज्ञान. अहो, केवळ मनुष्यांनाच भगवंताने ज्ञान दिलेलं आहे. हां, बाकीच्या योनीतही काही थोडीफार बुद्धी आहे, पण ते एक मर्यादित ज्ञान आहे. मात्र ज्ञान जे आहे त्या ज्ञानाला हे जागृत करावं लागतं. काही गोष्टींचं आपल्याला उपजत ज्ञान असतं, परंतु काही ज्ञान जे आहे ते आपल्याला मिळवावं लागतं. मग कुठलं ज्ञान मिळवायचं आहे आणि जे काही ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग कशासाठी करायचा आहे हे ज्या माणसाला कळलं त्याचं जीवन धन्य झालं. आहार निद्रा भयमयतुनं च, आहार निद्रा भयमयतुनं च, सामान्य एतत् पशुभिः नराणाम्, ज्ञानो हि तेषाम् अधिको विशेषो, ज्ञानेन हि न पशुभिः समानः. भागवतकारांनी सांगितलेलं आहे की आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वास्वी. म्हणजे काय आहे की आहार, भूक तर सगळ्यांना लागते. अहो, ते प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे, हरितवर्क वगैरे आपण शिकलो आहे आपल्या शाळेमध्ये, तर अशा माध्यमातून वनस्पती देखील आपलं आहार घेत असतात. निद्रा, झाडाच्या पाकळ्या सुद्धा काही काही झाडाच्या अशा मिटतात, माणसांच्या डोळ्याच्या पापण्या मिटतात, जनावर सुद्धा झोपतात. भय, सर्व योनीत आपल्याला भय दिसतं. आणि प्रजोत्पादनासाठी मैथून हे आपल्याला सर्व योनीमध्ये दिसतं. मग माणसाला जी बुद्धी लाभली, माणसाला जे ज्ञान लाभलं त्या ज्ञानाचा उपयोग माणसाने या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच अधिक दृढ करण्यासाठी केलेला असं आपल्याला दिसतं. आहार, अहो आहाराचे किती प्रकार आहेत. माणसाने शाकाहार केला तर केला, तर मांसाहार देखील तो करतो, म्हणजे प्राण्यांप्रमाणे वागतो. निद्रा, झोपण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, नवे नवे बेड बिछाने, मऊ मुलायम बिछायती, बस सुखदायक निद्रा. वय, माणूस स्वतःच घाबरतो आणि दुसऱ्याला देखील भय दाखवतो. मग स्वतःला घाबरवण्याचे आणि दुसऱ्याला घाबरवण्याचे वेगवेगळे प्रकार त्यांनी शोधून काढले. आणि पुढच्या मैथून या गोष्टीबद्दल तर बोलूच नका. याच्या अनंत क्लुप्त्या, अनंत गोष्टी लढवून बस त्याच्यातच तो गुंतून गेलेला आहे. बाकी हा जो देह आपल्याला मिळालेला आहे त्या देहाचा काहीतरी अधिक मोठा उपयोग आहे हे त्याच्या गावीही नाही. मग या मनुष्य देहाचं महत्व काय आहे आणि आपल्याला त्या देहाचा, देहात मिळालेल्या ज्ञानाचा काय उपयोग आहे, तर यात देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. अहो, आपल्याला याच देहामध्ये भगवंताचं भजन करता येतं. जे पशु आहेत आणि पक्षी आहेत ते काही हे करत नाहीत. त्या पशुपक्ष्यांचं बरं, त्यांना काही शेती वगैरे करावं लागत नाही, कामधंदा करावा लागत नाही, पण आपलं भक्ष्य कमवण्यासाठी झटावं त्यांना लागतंच. आपण बघितलं का डुकरं कधी भजन करतात का? डुकरं बसलेले आहेत आणि विठोबा रखुमाई करतात आहेत. हे लक्षात घ्या. तुम्हाला बरोबर कळलं तुम्हाला. डुकरं भजन करत नाहीत. कुत्री कुत्री असतात ती कुत्री एकादशी करतात का? कुत्री एकादशी करतात का? कुत्री एकादशी करत नाहीत. माणसं करतात, हे लक्षात घ्या. गाढवं दिंडी काढतात का? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम काढतात का? गाढवांची दिंडी नसते, दिंडी माणसांची असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण या गोष्टी भजन म्हणा, एकादशी म्हणा, वारी म्हणा, दिंडी म्हणा, ही माणसंच करू शकतात. ही
प्राणी मात्र करू शकत नाहीत. पुढचं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. 6वं लक्षण म्हणजे लज्जा. लज्जा फक्त माणसाकडेच आहे. आणि त्या लज्जेपोटी माणूस काय काय करतो. पहिली गोष्ट म्हणजे मनुष्य कपडे वापरतो. आता काही माणसांचे कपडे हे कमी होत चाललेले आहेत. ते कपडे फाटत चाललेले आहेत. जुन्या काळी फक्त भिकारी जे असायचे ते फाटके कपडे वापरायचे. परंतु आता सुशिक्षित असे सुशिक्षित त्यांना नुसतं म्हणावं तर अशी माणसं सुद्धा फाटके कपडे घालतात. अहो हे फाटके कपडे जे आहेत ना ते दुकानात फाटलेलेच विकत मिळतात. नवीन फाडायची गरज नाही. आणि ते कुठे कुठे फाटलेले असतात हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. लाज वाटत नाही त्याची माणसांना असे कपडे घालण्यासाठी. जुन्या काळी कसं होतं की बुवा आता काय आहे की थोडी खुरटी दाढी ठेवायची, केसी वाकडे तिकडे केस करायचे, अशी पण फॅशन निघालेली आहे. म्हणजे आपण एखादा मनुष्य असा नुसता चेहरा बिहरा पण न धुता कस तरी केस विस्कटलेले आहेत, दाढी बिडी अशी वाकडी तिकडे वाढलेली आहे आणि तो बाहेर पडलेला आहे, तर लोकांना ते फॅशन वाटतं. म्हणजे त्याची लाज वाटत नाही. नीटनेटकं राहायचं. जुन्या काळी लोक इस्त्री केलेले कपडे वापरायचे. आता चुरगडल्याची फॅशन निघाली, फाटल्याची फॅशन निघाली. जाऊ दे, आपण या नको त्या गोष्टीबद्दल काही बोलायला काही गरज नाही. तर केवळ अवयव झाकणे येथ लज्जा कोण म्हणे, गेली आहे प्राणे अकर्म न करणे ते लज्जा. केवळ अवयव झाकणे येथ लज्जा कोण म्हणे, गेली आहे जीवे प्राणे अकर्म न करणे ते लज्जा. म्हणजे मनुष्य देहाला आल्यानंतर काही गोष्टी आपण कराव्यात अशा असतात आणि काही गोष्टी जीव गेला तरी करू नये अशा काही गोष्टी असतात. म्हणजे दारू पिणे आहे, खोटं बोलणं आहे, जुगार खेळणं आहे, परदारा गमन आहे. तर या सगळ्या वाईट गोष्टींची लाज वाटली पाहिजे. परंतु त्याची मजा वाटते. आणि तुम्ही त्यांना भजनामध्ये बोलवलं तर भजनामध्ये ते उभेच तर राहत नाहीत, कारण पाटलोन घातलेले असतात. पाटलोन आणि फाटलोन हे दोन असे त्यांचे कपडे असल्यामुळे ते भजनामध्ये काही उभे राहू शकत नाही. भजनामध्ये सांगितलं की विठोबा रखमाई टाळी वाजवा. तर टाळी वाजवताना ते सुशिक्षित जे तथाकथित आहेत त्या माणसांना एकदम इकडे तिकडे बघून आपण असं व्यवस्थित पद्धतीने असं 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 वाजवलं पाहिजे का, मोठ्याने टाळ्या वाजवल्या तर कसं लोक आपल्याला हसतील का कोणी, अशी ती लाज वाटते. आणि त्याच्यामुळे त्याची पण ते टाळाटाळ करतात, पण टाळ वाजवत नाही. अशी ही महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तर त्याच्यामुळे फक्त लाज बाळगायची असेल तर ती वाईट कर्म करण्याची लाज वाटली पाहिजे. परंतु 4 ठिकाणी आपण अजिबात लाज बाळगू नये असं संतांनी सांगितलेलं आहे. कुठली? धनधान्य प्रयोगेषु विद्या संग्रहणेषु च आहारे व्यवहारे च त्यक्तलज्जा सुखी भवेत. हो, कष्ट करून काबाड कष्ट करून धनधान्य मिळवण्यासाठी माणसानं लाजू नये. माणसानं कष्ट केले पाहिजे, पैसा कमवला पाहिजे. त्याचप्रमाणे विद्या संपादन करण्यासाठी पण लाजू नये. काही लोक जे आहेत गुरूंना प्रश्नच विचारत नाहीत, म्हणजे वाकडे तिकडे प्रश्न विचारू नये. परंतु ते जर आपण त्याचा विचार केला तर काही आपल्या मनाला प्रश्न पडतात, पण ते आपण अरे आपलं अज्ञान दिसेल तसं काय विचारायचं, मग त्या ठिकाणी ते लाज बाळगतात आणि त्यांना विद्या संपूर्ण संपादन करता येत नाही. जेवताना आपलं जे पोट आहे ते व्यवस्थित भरेल इतक्या पद्धतीने जेवण केलं पाहिजे. परंतु आपण 4 चौघडे बघणार आणि म्हणणार अरे अशा चांगल्या ठिकाणी आलेलो आहे, लोक काय बोलतील, नको 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 एवढंच वाढा एवढंच वाढा, असं करून अर्धपोटी लोक परत येतात. त्याच्यात लाज बाळगण्याची गरज नसते. फक्त तुम्ही
आपल्या पानामध्ये काही उष्ट टाकू नका. उष्ट टाकण्याची लाज वाटली पाहिजे, पण ती लाज सध्या लोकांना वाटत नाही. आता बुफे डिनर निघालेला आहे, लोक जातात त्या ठिकाणी आणि वाटेल तेवढं आपलं ते भिकाऱ्यासारखं ताट असं पकडायचं आणि त्याच्यामध्ये वाटेल तेवढं किती 4-5 दिवसात जेवलेलं नसेल असं वाढून घ्यायचं आणि मग त्यातले काही पदार्थ तेलकट वगैरे जे असतात ते काही पचत नाहीत, लवकर खाता येत नाहीत आणि मग ते तसंच ते फेकून देतात. याची लाज वाटली पाहिजे. आणि व्यवहार नीटनेटका करण्यासाठी कुठलीही लाज बाळगली नाही पाहिजे. व्यवस्थित व्यवहारीपणाने वागलं पाहिजे, तर त्या माणसाला सुख प्राप्त होतं. बाकी वाईट कर्म करण्याची आपण लाज बाळगली पाहिजे. आणि